चला फलंदाजही देखील आलेत. विनंती असेल ग्लोबल ॲप शेवटचा कॉल आम्हाला सांगितलं इथं की आपण लवकरात लवकर क्षेत्र औषध घ्यायचं आहे प्लीज. बॉर्डर बाई दोन्ही टीम इथे आलेल्या आहेत. दोन्ही सलामी फलंदाज गेलेत. सुफियान आणि हुझेर कम्मालीचा खेळ दाखवलाय. पहिल्या मॅचमध्ये जर का आपण सोडलं तर येणाऱ्या दोन्ही मॅचमध्ये त्यांनी कम्मालीची फटकेबाजी केली. चांगली सलामीची जोडी चांगला प्लॅटफॉर्म तयार करून आपल्या टीमला आजपर्यंत सुपर 4मध्ये दाखल झालेत. एका बाजूला ग्लोबल हायफाय इंडिया आणि एका बाजूला आयरा 11. ग्लोबल हायफाय इंडियाने नाणेफेकीचा कौल जिंकता आणि प्रथम क्षेत्ररक्षक इथे निवडले. चला ग्लोबल हायफाय त्यांच्याकडे नाही एक ग्लोबल हायफाय पंच रेडी आहेत. फलंदाज रेडी आहेत. सहाव्या मॅचच्या दिशेने गोरेगा प्रीमियर लीग सीझन 2 2025 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रशांत आदाबडे साहेब जे उत्कृष्ट असे समालोचनची भूमिका ह्या प्रतियोगितेमध्ये आपण त्यांचा गोड आवाज पाहतोय. कालच्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंतही देखील कमालीचं त्यांचं कॉमेंट्री आम्हाला ऐकली. या गोरेगाव प्रीमियर लीगमध्ये एक यादगार राहीन की प्रशांत सरही देखील या प्रतियोगितेमध्ये आम्हाबरोबर जॉईन झाले होते आणि तसंच कपूर सरनेही देखील इंग्लिशमध्ये जी कॉमेंट्री दी कमालचा त्यांचा गोड आवाज आपण ऐकलाय. सर्व लेजंड सर्व खेळाडू सर्व मान्यवरही देखील इथे उपस्थित राहिले या प्रतियोगितेमध्ये. फेअर प्ले अवॉर्डही देखील ह्या प्रतियोगितेमध्ये आहे. इम्पॅक्ट प्लेअरचाही देखील आपण वापर करू शकता.
चला जाऊया मॅचच्या दिशेने. होते मॅचला इथे सुरुवात. आपण पाहतात गोरेगाव प्रीमियर लीग सीझन 2 2025 प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह आपण ह्या प्रतियोगितेला पाहतोय. राजेश पाटील, राकेश शर्माजी, उमेश देसाई, नझीर यांच्या सर्वांच्या वतीने यांच्या मार्गदर्शनाखाली दर सालाप्रमाणे ही प्रतियोगिता आपण पाहतो. खूप मेहनत घेतात या प्रतियोगितेला दरवर्ष. ही प्रतियोगिता प्रबोधन या ठिकाणी तुमच्याने आमच्या भेटीला येते. सीझन 2 आपण पाहतोय प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून. गोरेगाव स्पोर्ट वेलफेअर असोसिएशन आयोजित गोरेगाव प्रीमियर लीग सीझन 2 जाव्या सामन्याच्या दिशेने 5-5 षटकाचा सामना राहील. आमचे स्कोरर सेबी आम्हाबरोबर ते उपस्थित आहे. प्रो लीगची सर्व टीम, आमचे सर्व पंच. मॅचच्या दिशेने गोलंदाजी एंडवर आपण पाहतोय सचिनला स्ट्राईकला हुजेर आणि नॉन स्ट्राईकला आहे सुफियान. पहिला बॉलवरती पाहिले शेवटच्या बॉलवरती कट केल्या. पंच क्षेत्रामध्ये हलक्या तरी बॉल खेळलाय. एक धाव इकडे आली आहे. हुजेरने आपलं खातं उघडलं, टीमचं खातं उघडले. आता येतोय फटकेबाजी करायला सुफियान. पहिली मॅच जर आपण पाहिली तर तशाप्रमाणे घडली नाही आहे. सुफियान लवकर आउट झाला, धावचित झाला होता. हुजेरे देखील आउट झाला. त्यानंतर जसं सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की थोडी मीटिंग घेतली आणि मीटिंगच्या नंतर खूप चांगलं प्रदर्शन ह्या टीमचं दिसलं. अजून एकदा लेटकट खेळायचा प्रयत्न होता. बॉल निघून गेला. त्याच्यानंतर बॅट आली. भरपूर उशिराने इथे खेळलाय सुफियान आणि विकेट किपरच्या हातामध्ये तो चेंडू जाऊन निसटला. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर सचिनने खूप चांगली कमालीची इथे गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय इकॉनॉमिकल अशी गोलंदाजी या प्रतियोगितेच्या माध्यमातून पाहिली सचिनद्वारे. कोणतीच गोलंदाजी इथे केली आणि त्याचा फायदा त्या टीमला होतोय. पुढचा बॉल पुल केलाय. तिथे खेळाडू आहे. विकेटची आहे संधी. झेल होईल का? अप्रतिम झेल. हात खोललं नाहीये ते सुफियानने. मोठ्या फटक्यासाठी गेले. पाल्यामध्ये आलाय आणि सचिनने ब्रेक थ्रू दिलाय आपल्या टीमला. साईराजला आपण पाहतोय संधी मिळाली आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडीशी बदलाव करण्यात आलेला आहे. सुफियानच्या आऊट झाल्याच्या नंतर आता साईराज आलाय. हा देखील एक चांगला खेळाडू अपेक्षा असतील. पहिल्या ओव्हरमध्येच विकेट प्राप्त करून दिलं. सचिनने कमालीची गोलंदाजी केली. सुरुवात चांगली झाली आहे ग्लोबल हायफाय इंडियाची. ग्लोबल हायफाय इंडियाचंही देखील असंच राहिलेलं आहे की पहिल्या मॅचमध्ये देखील काही करू शकलं नाही, पण त्यानंतर याही टीमने कमबॅक केला आणि फटकेबाजी आणि बॅटिंग करायला टीमचं पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी निराश केलं आणि त्यानंतर त्यांनी देखील कमबॅक केला. तर दोन्ही टीमची सिच्युएशन आपण पाहिली तर ह्या प्रतियोगितेत सेमच आहे. पुढचा बॉल टप्प्याचा होता. हलक्या तरी त्याने स्टेअर केला. स्क्वेअर लेगला तिथे खेळाडू आहे. एक धावाने ते धावसंख्या वाढवत असताना कुठल्याही प्रकारच्या स्लॉटमध्ये देत नाही आहे सचिन फलंदाजाच्या बॉल. हुजेर आहे. हुजेरला माहिती की आता सुफियानचा विकेट केला आहे. पाहूया कशा प्रकारे हुजेर देखील फलंदाजी करेल. चांगला सपोर्ट मिळत होता सुफियानचा त्यांना, पण ह्या मॅचमध्ये थोडंसं निराश. काय बॅट त्याची बोलली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये बाद केले सचिनने सुफियानला. पुढचा बॉल असेल. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळायचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या टोला इथे चेंडू लागलाय. एकच दाबाले मोठ्या शेवटी गेला होता इथे हुजेर, पण समोर सचिन आहे. सातत्याने आखूड टप्प्याचा बॉल करता, पण हा एक फुलर लेथचा बॉल अप्रतिम अशा ब्लॉकवर टाकलाय. 3 रन झाले धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल ह्या ओव्हरमधला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सचिनची आणि एक विकेट दिलाय. चांगली सुरुवात. शेवटचा बॉल ह्या ओव्हरचा. सामना करेल साईराज. अकोटेपाचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट बॅनच्या दिशेने खेळलाय. चेंडू जातोय. 2 धावासाठी पंचाचा निर्णय येतोय. तर पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर 5 धावा 1 गडी बाद. विनंती असेल की डीजे आपण चला पहिल्या षटकाच्या नंतर 5 धावा आपण पाहिल्या धावफलकावरती 1 गडी बाद. नवीन गोलंदाज येतोय लालू ना फिरोज लालू संदीप उर्फ लालू नावाने फेमस
दुसरं षटक घेऊन येते. सुरुवात कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये सचिनने सुंदर सुरुवात करून दिलेली आहे आपल्या टीमला आणि आजही देखील 5 धावा दिल्यात पहिल्या ओव्हरमध्ये आणि एक गडी बाद करून दिला तो म्हणजे सुफियानचा. लालू सामना करेल हुजेर. अप्रतिम बॉल टोकशी यॉर्कर बॉल टाकलाय तिकडे. एक धाव तर इकडे आली. दुसऱ्या धावासाठी जातील का पण नाही. डायरेक्टली तिथे लागले जिथे एक धाव येते आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. अप्रतिम रनिंग रेडीच होते दोन्ही फलंदाज. कधी इथे चूक होतंय आणि ती चूक झाली आणि त्या चुकीला माफी नाही आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने. चांगली रनिंग साईराज आणि हुजेर तर रेडीच असतात 2 धावांसाठी. कब मौका मिले मौके का फायदा कैसे उठाना ये हुजेर से सीखे. एकाला 2 मध्ये कसं तब्दील करायचंय हुजेरनी चांगल्या कंबलीने ते दाखवले. सुंदर रनिंग. अजून एकदा पाण्यामध्ये होता चेंडू आहे हवेत. विकेटचं होईल का पतन. अरमान येतो आणि चुकी केली आहे. हातात ना इकडे जेल सुटला. सोपा जेल होता. डबल माइंड झाले तर वाटतं की कॅच कशी पकडायची आहे आणि तीच कॅच इथं सुटलेली आहे. आता कॅच सुटली की मॅच सुटली आहे. हुजेर आहे गेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला देण्यात आलेला आहे. एक प्रोफेशनल प्लेअर कमी वयामध्ये खूप मोठं नाव केलंय आणि या प्रति दुसऱ्या टीम मध्ये देखील आपण पाहतो त्याचे बंधू फिरोज यांना आणि टीमलाही देखील माहिती की इथे हुजेरचा विकेट किती महत्वाचा आहे. आपण कॅच कोणाची सोडली तर हुजेरची सोडली. जीवनदान त्यांना मिळाले. हो चांगला बॉल यॉर्कर बॉल ऑफस्टम्पच्या बरोबर पकडून इथे लाईनने तो गोलंदाजी करतोय लालू. जीवनदान तर भेटले ते पब्या किती फायदा उचलेल हुजेर. एक तर चान्स मिळाला. 9 धावा झाल्या धापलकावरती. दुसरं षटक मार्गाचा असताना गोलंदाजी एंडवर आहे लालू. अप्रतिम अशी प्रतियोगितेचा आजचा शेवटचा दिवस आणि शेवट करायचा गोड. 4 टीम सुपर 4 टीम इकडे ह्या प्रतियोगितेमध्ये आपण पाहतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पहिल्याच मन बनलेलं होतं पण टप्पा आचूक विकेट किपरच्या खात्यामध्ये. वेग बंदाट होता. लाईन चांगली होती. कॅरी केलं नाहीये तिथे हुजेरनी. चांगला बॉल. 1 ओव्हर 4 बॉल 9 धावा 1 गडी बाद. आयरा 11 हा संघ 5-5 षटकाचे सामने खेळवले जात आहेत. अजून एक चांगला बॉल यॉर्कर. चांगला मनगटाचा वापर केला हुजेरने. 1 धाव तर इकडे आले. दुसऱ्या धावासाठी गेलेत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फंबल झालाय तिकडे फिरोजच्या हातामधनं. पाहिलं दोन्ही खेळाडूने आणि बघता बघता 2 धावा येतात आणि डगआउट मधून देखील या रनसाठी टाळे येत आहेत. ऊर्जा आली. 11 धावा झाल्या डबल डिजिट मध्ये ते स्कोर असताना 1 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक चालू असताना पण गोलंदाजी देखील इथे कमालीची होते लालूची. विचारपूस करून इथे फलंदाजी करतोय हुजेर. चांगला बॉल. हाय देखील मनगटाचा वापर ऑन साईडला खेळलाय. जास्त काही करण्याचा प्रयत्न करत नाहीये. माहिती आहे हुजेरला की पहिल्याच ओव्हरमध्ये सुफियान आउट झालाय. पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे आणि सायराज ते त्याला बखुबी साथ देतोय आणि अशी साथ असू दे कारण साथ असली तर नक्कीच ही पार्टनरशिप होईल आणि पार्टनरशिप झालं तर सन्मानजनक स्कोर आपण जो 50 आणि 60 पाहत आहे 5 ओव्हरमध्ये नक्की त्या दिशेने आपण जाल. पण महत्त्वाचं की आपल्याला त्या खेळपट्टीवरती उभं राहणं खूप गरजेचं आहे. 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर आयर्लंड संघ 12 1 गड्याच्या मोबदल्यात. आता येतोय त्याचाच बंधू हुजेरचा बंधू फिरोज. प्रोफेशनल विरुद्ध प्रोफेशनल आणि ब्रदर वर्सेस ब्रदर. एका बाजूला आपण पाहतोय हुजेरला. एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी एंडवर फिरोजला. दोन्ही बंधू छोटे मिया बडे मिया ह्या गोरेगा प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. पाहूया आता येईल मजा. हे चांगलं बॅटल आहे प्रोफेशनल विरुद्ध प्रोफेशनल. छोटा बंधू बॅटिंग वरती आणि मोठा बंधू गोलंदाजी एंडवर. षटक क्रमांक 2 संपले. 2 समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या झाली आहे 12. आयरा संघ आणि 1 गडी बाद. सुफियान पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. इरा 11 6च्या सरासरीने ते धावसंख्या बनवतात. इरा 11 1 गडी बाद सुफियान आणि आता ही चांगली पार्टनरशिप बनावी लागेल. अजून ह्या पार्टनरशिपला 20-30 धावा अजून बनवावे लागतील. 5 ओव्हरमध्ये पाहूया किती धावाचं आव्हान ठेवतील. ग्लोबल हायफाय टीममध्ये देखील तशा प्रकारचे फलंदाज आहेत. बॉलला सोडलं इकडे हुजेरने. पहिल्याच बॉल पण पंचांचा काय निर्णय घेत नाही यावरती. डॉट बॉल इकडे आलेला आहे. चांगली सुरुवात ऑफ स्टंप पकडून इकडे
गोलंदाजी करत असताना फिरोज. 6 बॉल एक वेगळ्या क्वालिटी प्रमाणे टाकण्याची महारत आहे असेकडे फिरोजकडे. आई देखील चांगला ब्लॉक स्लॉट मध्ये आला. काय केलेलं नाहीये, फक्त बॉलला दिली दिशा आणि बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर हुझेरच्या बॅट मधून. हुझेरने आता इथे हजेरी लावलीये. फिरोज वरती चढवला तो हल्ला. असे अजून हल्ले त्याला चढवावे लागतील. अप्रतिम क्वालिटी शॉट, फक्त बनगट्याचा वापर, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. सिक्सर. अजून एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपला टाकलेला चेंडू होता, खस्टून काढलाय तिकडे. एकच धाव मिळेल. थोडं व्हॅरिएशन केलंय. एक धाव आली. पहिला बॉल डॉट बॉल, दुसरा बॉल सिक्सर आणि तिसऱ्या बॉलवरती एक धाव आली आहे. चला हुझेर आपल्या पार्टनरकडे गेले तर सायराजला काहीतरी थोडीशी चर्चा करत असताना खूप गरजेचं आहे. आपल्या समोरच्या पार्टनरला संगती घेऊन थोडीशी वार्तालाप करत असताना खूप गरजेचं आहे. पहिला विकेट गेल्याच्या नंतर ही पार्टनरशिप थोडी हळूहळू एक प्लॅटफॉर्म निर्माण करत असताना टीमसाठी तिसरं षटक मार्गस्थ असताना आई देखील बाहेरचा बॉल होता, बराच बाहेर बॉल होता, फक्त बॅट तिथे फुलवली आहे. एक धाव इकडे आली आहे आणि हे सांगितलं असेल की हुझेरनी की आपण एक धावा करत स्ट्राईक रोटेट करत राहा, डॉट बॉल नको आहे आपल्याला. मी आहे एका बाजूला, माझं जे काम आहे मी ते करेल. 20 धावा झाल्या धाव पलकावरती. आई देखील चांगला बॉल आता स्लॉट मध्ये आलाय. आमच्या कॉम्बॉक्स कडे सलामी देत असताना हुझेरच्या बॅट मधनं आलाय अजून एक ह्यूज हिट. हा दुसरा षटकार असेल हुझेरचा जे कॉम्बॉक्स कडच्या कॉमच्या दिशेने आलाय. काय अप्रतिम इशी फटकेबाजी करतोय. 26 धावा झाल्या धाव फलकावरती. द वन मॅन शो हुझेर आपल्या फलंदाजीचे जलवे दाखवतोय गोरेगा प्रीमियर लीग मध्ये. वडा बॅटिंग, वडा प्लेयर. अजून एक बॉल कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट, शांत डोक्याने क्रिकेट खेळतोय. कॅप्टन आहे टीमचा, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द पॉइंट आणि पूर्ण भार आपल्या डोक्यावरती आपल्या खांद्यावरती घेतोय तो म्हणजे हुझेर. 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 15 धावा आल्यात. या ओव्हरमध्ये 27 धावा झाल्यात धाव फलकावरती. 9च्या सरासरीने ते धावसंख्या बनत असताना 27 धावा इथे झाल्यात धाव फलकावरती. सत्तावीस धावा धाव फलकावरती. एक गडी बाद झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर लालू वरती विश्वास दाखवले ते कॅप्टन संतोषने. वार्तालाप करत असताना हुझेर अप्रतिम अशी फटकेबाजी करतोय. टीमकडनं 4थं आणि स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय लालू. कब्बालीची ते 15 धावा आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले. त्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो की चर्चा करत असताना थोडं वार्तालाप करत असताना आपल्या पार्टनर बरोबर हे चांगलं चित्र, हे चांगलं दृश्य आपल्याला दिसे प्रोलिंगच्या माध्यमातून. विपुल पांडुलकर ह्या प्रोलिंगचे सर्व हुसेर 9च्या सरासरीने इथे धावसंख्या बनत असताना 27 धावा धाव फलकावरती पाहतोय. हुसेर बॅटिंग एंडला, 9 सेकंड एंडला साईराज आणि गोलंदाजी एंडला येतोय लालू स्वतःच वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. चांगला बॉल, यॉर्कर बॉल होता. फिल्डर पूर्ण लांब वरती आहे. एक धाव तरी आले. दुसऱ्या धावासाठी गेले तर चांगली रनिंग, अप्रतिम ते रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. अंडरस्टँडिंग दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. जर अंडरस्टँडिंग दोन्ही खेळाडूंमध्ये आहे तर एकामध्ये 2 धावा कशा बनवतात तर ह्या बॉलवरती आपण पाहिले बाउंड्री लाईनवरती होता तिथे गणेश बराच प्रवास त्याला करावा लागला. तो पर्यंत चेंडू उचलेल तोपर्यंत हुसेर आणि साईराजने त्या 2 धावा पूर्ण केल्या. अजून एक चांगला बॉल हेलिकॉप्टर. ओहो, अप्रतिम फिल्डिंग. आपल्या पॉलमध्ये पायाने ते फुटबॉल प्रमाणे चेंडूला अडवले. वेग भन्नाट होता, ते तर स्ट्रोक होता, पण लालूने कमालीची फिल्डिंग केली आहे. अडवल्यात. मला असं वाटतं त्या 2 धावा आपल्या टीमसाठी अडवल्यात. एक धाव महत्वाची आहे आपल्या पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी. 24 धावावरती खेळतोय हुसेर. वन मॅन शो असा
बॅटिंगचा परफॉर्मन्स त्याच्या बॅटमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट टाकतोय, अभिषेक मध्ये खेळतोय आणि हे काय करते, हातातला बॉल होता, सचिनच्या हातमधनं तो झेल सुटलाय. शेवटच्या क्षणी त्याने उडी मारली आणि एक जीवनदान मिळालं. मला असं वाटतं दुसरं जीवनदान मिळालं की काय उजेरला. पहिले जीवनदान मिळालं होतं आणि हे देखील जीवनदान मिळाले. लक फॅक्टर त्याच्या बरोबरीने आहे ना. किस्मत भी बहादुर को साथ देते. या बहादुराचा साथ देत असताना सोपा झेल होता पण हातातनं चेंडू डिसटलाय. काय कळेल, अजून 2 इथे जीवनदान मिळालेले आहेत. साई राजने इथे मन बनवलं होतं. इनसाइड आउट कबर क्षेत्रामध्ये खेळाडू जातोय. बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर, पण जोपर्यंत पंचाचा निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्हाला 2 धावा इथे पूर्ण करावे लागेल. तिसऱ्या धावासाठी ही देखील उजेर गेलाय. काय घडतंय आणि धावची तिथे झालाय. स्ट्राईक घेण्यासाठी आतुरतेने वाट पताने कमी गरजेचं आहे. आपल्या चांगला फलंदाज आहे आपल्या पुढे आणि त्याच्यासाठी विकेट सॅक्रिफाईस करणं नक्कीच आपण करू शकता, कारण हुजेरची बॅट आता बोलते. नवीन फलंदाज कोण येतोय, शाबाज. हा देखील एक विस्फोटक फलंदाज बुम बुम शाबाज इकडे आलेला आहे. चौथा षटक आपण पाहतोय. चांगली पार्टनरशिप इथे पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये सुफियान लवकर आउट झाला. सायराजने चांगली त्याच्या साथ दिली आहे. स्ट्राईक घेण्यासाठी वाट पाहत होते इकडे हुजेर. आता स्ट्राईक वरती आलेत. 32 32 धावा धापलकावरती आपण पाहतोय. चौथा षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा ओ वडा शॉट ऑफ द डे म्हणावं लागेल सर. बाहेरचा बॉल होता, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल आणि बैठक झोपून तो शॉट खेळलाय. बॉल द्यायचा, बॉल सेवी सर. सर बडाबा लागेल. गोलंदाजाने केली चूक, फटका आहे अचूक आणि ह्या फटक्याचं नाव आहे झापूक झुपूक षटकार. सुंदर स्ट्रोक हुजेरच्या बॅटमधून. काय स्ट्राईक साठी आला तर यासाठी आला. आता त्याची नजर आहे ती बॉल नाही तर त्याला फुटबॉल दिसतोय. सेट झाला इकडे हुजेर. कॅप्टन स्नॉक खेळतोय. अप्रतिम पारी. हुजेर कमालीची फटकेबाजी. पार्टनरशिप झाली. अरे अजय दादा विचारे इकडे आम्हामध्ये उपस्थित. अजय दादा वेलकम, आपलं स्वागत या प्रतियोगितेमध्ये. मॅच मध्ये एवढं गुंतलं होतं की अजय दादा कधी आले माहितीच पडलं नाही. आदरणीय अजय दादा विचारे साहेब आम्हामध्ये ते उपस्थित. वेलकम दादा, आपलं स्वागत या गोरेगाव प्रीमियर लीग मध्ये. चांगला स्ट्रोक होता. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ऑफच्या दिशेने डीपेक्षा कबर मध्ये. चला 4 षटक संपलेत आणि 4 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमच्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होत आहेत 39 रन. 39 रन. आदरणीय अजय दत्ताराम विचारेजी दादा आम्हामध्ये ते उपस्थित नेहमी सहकार्य करत असतात. गोरेगावमध्ये कुठली प्रतियोगिता असली तर अजय दादा विचारे तिथे उपस्थित असतात. यंगस्टरला नेहमी पाठिंबा देत असतात. सर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आदरणीय अजय दादा विचारे आम्हामध्ये इथे उपस्थित आहे. दादा आपलं स्वागत गोरेगाव प्रीमियर लीग मध्ये. चला याच्यानंतरचा सामना असेल मुंबई बॉयज आणि पॉवर ऑफ लवी कन्स्ट्रक्शन. टॉससाठी यायचे. या पहिल्या इनिंगच्या ब्रेकच्या नंतर टॉस केला जाईल. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अजय विचारेजी साहेब आम्हामध्ये इथे उपस्थित. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 4 षटक संपलेत आणि 4 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमच्या धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा, 2 गडी बाद, इरा 11. शेवटचा षटक घेऊन येईल अरमान द गोरेगाव एक्सप्रेस.
स्ट्रायकिंगला आहे हुजेर आणि नॉन स्ट्रायकिंगला आहे शाबाज. शेवटचं षटक 5-5 षटकाचे सामने सुपर. चला पुढचा सामना असेल मुंबई बॉस आणि पॉवर ऑफ लवी कन्स्ट्रक्शन. पॉवर ऑफ लवी कन्स्ट्रक्शन आणि मुंबई बॉस ह्या इनिंग ब्रेकच्या नंतर टॉस केलं जाईल. विनंती असेल की दोन्ही कॅप्टननी टॉससाठी यायचा. हो पहिलाच बॉल यॉर्कर टाकलाय आणि कॅप्टन खेळलाय. 2 धाबासाठी इथे शेबाज आलेत आणि 2 धाबा बघता बघता इथे पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग. पहिलाच बॉल अप्रतिम चांगल्या टप्प्यावरती इथे अरमानने टाकलाय. उत्तरच नव्हतं इकडे उजेरकडे पण खोदून काढलाय तर बॉल. बॉलमध्ये खराबी नव्हती. टीमची धावसंख्या 41. 41 धाबा झाल्यात. क्लायमेट पाहिलं तर आपण आज जरा सावली पडली. काल आपण पाहिलं तर भरपूर ऊन होतं. धुरळा उडत आज धुरळा देखील थांबलं पण धुरळ्याचं नाव घेतलं त्या पास सर ऑन साईडला आता आला हळूहळू. ही हवा आहे ना सर ही गोरेगाव प्रीमियर लीगची हवा आहे सर. अजून एक चांगला बॉल लोअर फुलटास बॉल होता. पुन्हा एकदा बी शेप मध्ये खेळला. एक धाव तर इकडे आली. दुसऱ्या धावासाठी जातील का पण नाही सर. वन मॅन शो असा ह्या मॅच मध्ये हुजरने अशी खेळी दाखवली. थोडेसे थकले तर सोपं नसते की चौकार षटकार देखील मानलं. रनिंग बिटवीन दे करून एकटा लढतोय संघर्ष करतोय घाम गाळतोय कशासाठी तर ही ट्रॉफी उचलण्यासाठी. या प्रतियोगितेमध्ये या ट्रॉफीवरती आपल्या टीमचं नाव कोरण्यासाठी. इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की मैंने वादा किया वादा निभाना पडेगा आपने बोला था सर. आणि नक्कीच त्यांनी सांगितलं की ही ट्रॉफी आम्ही नक्कीच जिंकू. ओह व्हाट अ शॉट सर. काय पिक केलं इकडे शेबाजने. द हार्ड हिटर बूम बूम शेबाज. व्हाट अ शॉट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ह्यूज हिट. ताकदवर षटकार. ताकदवर प्लेयर आहे. आपल्या शक्तीचा वापर केलाय त्या बॉलवरती आणि लांबच लांब षटकार आलाय शाबाजच्या बॅटमधनं. उजेर खेळतोय 35 धाबावरती. टीमचा विचार केला आमचे सेबी सर आमचे स्कोरर आम्हाबरोबर इथे जॉईन आहेत. प्रोलिंगची सर्व टीम. प्रशांत आदावडे साहेब प्रोफेशनल एक कॉमेंटेटर आम्हाबरोबर उपस्थित या गोरेगाव प्रीमियर लीग मध्ये. त्यांचा गोड आवाज देखील आपण ऐकतोय. 48 धावा झाल्या धाव फलकावरती. षटकाराच्या नंतर थोडीशी चर्चा वार्तालाप करत असताना वेळ जास्त घालायचा नाहीये. वेळ घ्यायचा नाहीये. चेंडू शिल्लक आहे ते पूर्ण करायच्यात. पॉवर ऑफ लवी कन्स्ट्रक्शन आणि मुंबई बॉस याच्यानंतरचा सामना इनिंग ब्रेकच्या नंतर त्वरेने आपण यायचे नाणेफेकीसाठी. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आदरणीय अजय विचारेजी दादा आम्हामध्ये ते उपस्थित. अजून एक चांगला बॉल होता पण दिशा भटकलाय. पंचाचा निर्णय येईल का आम्हापर्यंत. पाहूया बॉल आहे की वाइट बॉल. यस जांच पड़ताल के साथ सर ये काफ़ी बढ़िया अंपायरिंग की है इस प्रतियोगिता में हमारे अंपायर्स ने. शेवटपर्यंत पाहतात निर्णय लवकर देत नाहीये. जास्त काही घाई करायची नाहीये. आणि वाईट बॉल इथे पंचाचा निर्णय आलाय. तर षटकाराच्या नंतर इथे थोडीशी दिशा भटकताना अरमान. पुढचा बॉल चांगला बॉल टप्प्याचा बॉल. लाईन तुरंत पिक करतो इकडे शाबाज. रेडीच आहे बॅट फिरवायला आणि तेच काम करतोय. या प्रतियोगितेमध्ये देखील कमालीची फटकेबाजी त्यांनी केली आहे. आता येतोय स्ट्राईक वरती उजेर आणि 50 धावा इथे झाल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी. 50 धावा झाल्यात. उजेर खूप चांगली फलंदाजी करतोय. कॅप्टन्स पारी इथे खेळतोय. विकेट दिला नाहीये. 2 जीवनदान मिळत आहेत पण पुरेपूर इथे फायदा उचललाय उजेरने. छोटा पॅकेज बडा धमाका. कमी वयामध्ये खूप मोठं नाव केलंय प्रोफेशनल क्रिकेटमध्ये. समोरच्या टीम मध्ये देखील आपण पाहिले त्याचे मोठे बंधू आहेत. हा स्लॉट मध्ये बॉल फक्त दिशा दिली. उजेरच्या बॅटमधनं येतोय अजून एक खणखणीत गगनचुंबी षटकार. पहिल्या ओव्हर पासून ते शेवटच्या ओव्हर पर्यंत टिकलाय. थकावट काय असते मला माहिती नाहीये पण मला माझ्या टीमसाठी खेळायचंय आणि ह्या प्रतियोगितेसाठी कप हा सीझन 2 मध्ये या ट्रॉफीवरती आमच्या टीमचं नाव कोरायचंय. चांगली बॅटिंग हुजेरची.
शेवटचा बॉल. शेवटचा बॉल असेल. या ठिकाणी शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय सन्माननीय स्वप्नील टेंभुलकर साहेबांचं आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. अजयजी विचारे साहेब राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर आहेत रमेशजी इस्वलकर साहेब प्रबोधन क्रीडा भवनाचे करता धरता या ठिकाणी रमेशजी इस्वलकर साहेब उपस्थित आहेत. आज त्यांचंही स्वागत आहे. टेंभुलकर साहेब आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. विभाग प्रमुख प्रबोधन T20 लेदर बॉलची जी स्पर्धा मला वाटतं 2011ला आम्ही पाहिली होती आणि रमेश इस्वलकर साहेब त्या स्पर्धेचे राजपाल नेहरकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. रमेशजी इस्वलकर साहेब आपलं देखील स्वागत आहे. टेंभुलकर साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अजयजी बिचारे साहेब देखील या ठिकाणी आता उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष टेंभुलकर साहेब विभाग प्रमुख आहेत. त्याचबरोबर प्रबोधनमध्ये ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात त्याकरता रमेश इस्वलकर साहेब नेहमीच पुढाकार घेतात. आज ही सर्व दिग्गज मंडळी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वांचं गोरेगाव स्पोर्ट वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. हृदयाच्या अंतःकरणापासून वेलकम. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. गोरेगांव प्रीमियर लीग 2025 का दूसरा संस्करण आप देख रहे हैं और बीच मैदान पर जो मुकाबला आप बहुत महत्वपूर्ण मुकाबला आयरा 11 टीम ने बल्लेबाजी की है. ग्लोबल हाई-फाई इंडिया के सामने लक्ष्य रखा गया है. टारगेट 58 रनों का. 58 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है वो देखना बहुत जरूरी है. पावर अप लबी कंस्ट्रक्शन और मुंबई बॉयज टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा प्लीज़ टॉस बॉक्स की तरफ आइए. पावर अप लबी कंस्ट्रक्शन और मुंबई बॉयज व्यासपीठावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजयजी बिचारे, विभाग प्रमुख आदरणीय टेंभुलकर साहेब, प्रबोधन क्रीडा भवनाची सर्व जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे ते रमेशजी इस्वलकर साहेब उपस्थित आहेत. त्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. लक्ष्मण नेहरकर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. चलिए बल्लेबाज मैदान के अंदर जल्दी आने चाहिए. और अजयजी बिचारे साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहात. आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये प्रबोधनच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोटावले गेलेले आहेत. या दुपारच्या सत्रामध्ये अप्रतिम बॅटिंग झाले. 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोटावणारा खेळाडू आहे आणि शानदार खेळ झालेला आहे. खेळाडू मी तुम्हाला सांगेन या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केलेली आहे. ब्रिजेश
ब्रिजेशनं पहिल्यांदा 44 धावा ठोकल्या, त्यानंतर 6 चेंडूमध्ये 6 षटकार. उमेशजी शिंदे आणि त्यांची टीम होती मुंबई बॉयज. याच दरम्यान उमेशजी शिंदे साहेबांचे देखील शुभागमन झाले, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि अनिल भालेराव सर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. काल आपण त्यांची यष्टीरक्षण खूप चांगल्या पद्धतीने बघितलं, एन्जॉय केला मोमेंट. डिसिप्लिन सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिसिप्लिन आहे. सामना सुरू होतोय. इम्पैक्ट प्लेयर का इस्तेमाल. राहुल इम्पैक्ट प्लेयर है. अरमान की जगह पर उनको मौका मिला. संतोष, थैंक यू. संतोष परेरा, जिनका कल जन्मदिन था. संतोष नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज. अयान, देखिए कल इनको थोड़ा ऊपर भेजने का प्रयास किया गया था. बहुत अच्छी गेंद इस बार ऊपर मिडल स्टंप पर थी. लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद को ड्राइव किया. 1 रन लेने का मौका. बल्लेबाज राहुल का खाता खुला. दर्शकों को मैं बताना चाहूंगा अभी जो मुकाबला चल रहा है, 2 बड़ी टीमें मैदान के अंदर हैं, आयरा 11 और ग्लोबल हाई-फाई इंडिया. टॉस की बात करें तो बहुत महत्वपूर्ण था. ग्लोबल ने जीता इरा 11. इरा 11 ने बल्लेबाजी बहुत ही शानदार की है और खास करके उजैर छोटे कद के खिलाड़ी है. दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में. ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं, लेकिन थोड़ा सा आप सफल हुए हैं. इराक के गेंदबाज बहुत बढ़िया प्रदर्शन करते हुए. ध्रुव धुआंधार पारी खेले बल्लेबाज उजैर. ये भी एक युवा खिलाड़ी, गोरेगांव का भविष्य है और बहुत शानदार प्रदर्शन करते हुए प्रोपेटर विक्रोलियन टीम में खेलते हैं. 42 रनों की पारी रही है और ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन साइड पर खेलने का प्रयास. गेंद चंद्र से बल्ले के ऊपर नहीं आई है. स्क्वायर लेग पर खिलाड़ी बहुत डीप, चाहे तो दूसरा भी बन सकता था, लेकिन बल्लेबाज राहुल तैयार नहीं है. स्कोर 2 रन. जो पहला ओवर है जिसमें आपको रन तो आपको बनाने पड़ेंगे, स्टार्ट अच्छा करके देना पड़ेगा. मंच के ऊपर हमारे सारे मेहमान सभी का स्वागत है. राष्ट्रवादी कांग्रेस जिलाध्यक्ष अजय जी विचारे, विभाग प्रमुख टेंबुलकर साहब, प्रबोधन क्रीड़ा भवन की जिम्मेदारी जिनके कंधों पर है, रमेश ईश्वलकर, लक्ष्मण नेहरकर, उमेश शिंदे, सभी का हम दीर्घ के गहराई से स्वागत कर रहे हैं. स्कोर 2 रन. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी ध्रुव द्वारा. इस पर पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग पर खिलाड़ी तैनात. मिस्टर चौखमा में गेंद है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, गेंद के नीचे ये कैच होना चाहिए. बल्लेबाज आउट. ध्रुव को सफलता मिली है. और देखिए बढ़िया गेंदबाजी, टप्पा ऑफ स्टंप के बाहर रख रहे और आप अक्रॉस खेलने की कोशिश करते हैं. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. इम्पैक्ट प्लेयर बल्लेबाज राहुल बैक टू द पेवेलियन. पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिलाया ध्रुव ने. सुंदर गेंदबाजी इस ओवर में. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज धीरे धीरे आ रहे हैं. क्या संतोष आएंगे या एक बार किसी और विकल्प के साथ जाने वाले हैं? अयान के ऊपर दारोमदार. स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. अभी जो मुकाबला चल रहा है, इरा 11 टीम और ग्लोबल हाई-फाई. ग्लोबल हाई-फाई के पास भी बहुत ही शानदार खिलाड़ी है. रमजान जो एक पिन शूटर बल्लेबाज है, बड़े स्ट्रोक खेलते हैं. स्कोर 2 रन. प्रो लीग पर ये लाइव टेलीकास्ट आप देख रहे हैं. गोरेगांव स्पोर्ट वेलफेयर एसोसिएशन प्रेजेंट गोरेगांव प्रीमियर लीग 2025 और पावर अप लबीब कंस्ट्रक्शन मुंबई बॉयज टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आइए. मुंबई बॉयज टीम के कप्तान और पावर अप लबीब कंस्ट्रक्शन. सदी भी गेंदबाजी रही है ध्रुव द्वारा और जब से वो पहला ओवर डालने आए ना, तब से वो निखर के आए. बहुत बढ़िया गेंदबाजी की है. रमजान ऑन स्ट्राइक. ऑन साइड पर खेलना चाहते थे, शॉट अच्छा नहीं था बल्ले का, बिल्कुल वो अंदरूनी किनारा लगा और
विकेट कीपर उजैर ने थ्रो करने की कोशिश की, डायरेक्ट हिट करने का प्रयास किया। तालियां बज रही है, आप देख रहे इराक के सारे समर्थक बहुत खुश। पावर अप लबी कंस्ट्रक्शन टीम कैप्टन, पावर अप लबी कंस्ट्रक्शन टीम कैप्टन। पावर अप लबी कंस्ट्रक्शन टीम कैप्टन, ये आपके लिए आखिरी कॉल है, प्लीज टॉस के लिए आइए। ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल, स्कोर 3 रन। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन ध्रुव द्वारा। और पावर अप लबी कंस्ट्रक्शन टीम के कप्तान टॉस के लिए आइए। आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर, नाउ स्कोर 3 लॉस अपॉन विकेट। गोरेगाव स्पोर्ट वेलफेअर असोसिएशन द्वारा बहुत ही शानदार आयोजन। मला आठवतं ज्या पद्धतीने हा क्रिकेटचा खेळ सुरू आहे आणि प्रबोधन T20 एक शानदार स्पर्धा 2011-2010च्या दरम्यान अप्रतिम आयोजन केलं गेलं होतं आणि त्या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून अजित वाडेकर सर आले होते। दिलीप वेंसरकर सर आणि अजित वाडेकर सर त्या स्पर्धेकरता उपस्थित होते। त्यानंतर आणखी काही दिग्गज खेळाडू आहेत, त्यांच्याबद्दल चर्चा केली जाईल। धावफलकावरती धाबा आहेत 3, 58 रनों का टारगेट फिलहाल इस वक्त ग्लोबल हाईफाई इंडिया के सामने। सिंपल है कि यह पहला मुकाबला ईडा 11 ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की और लक्ष्य बहुत बड़ा रखा है, 58 रनों का लक्ष्य रखा गया है। गेंदबाजी कर रहे गेंदबाज ध्रुव, पॉइंट कवर, स्ट्राइक कवर, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। ब्रॉकन में गेंद, बेहतरीन गेंदबाजी, स्टार्ट अच्छा किया गेंदबाज द्वारा। दूसरे ओवर का खेल है, पहली गेंद पर सिंगल, स्कोर आगे बढ़ता है, रन संख्या 4 रन। 58 रनों की जरूरत है और शुरुआत बहुत बढ़िया की गेंदबाजों ने। ग्लोबल लाइफ इंडिया को यहाँ से इसी ओवर को बड़ा करने की जरूरत है। बल्लेबाज रमजान, जिनके ऊपर दारोमदार रहेगा, अयान को ऊपर भेजा गया है, क्या उसका फायदा उठाएंगे? और पावर अप लबी कंस्ट्रक्शन टीम, मुंबई बॉयज टीम के कप्तान टॉस के लिए तैयार है। दोनों कप्तान पहुंच चुके हैं। सनी की गेंद, इस बार लॉन्ग ऑफ पर खेल दिया, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे, बल्लेबाज आउट, अयान पिका बैक टू द पेवेलियन चले गए। बहुत बड़ी सफलता। प्रबोधन क्रीडा भवनाची ज्यांची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे आणि प्रबोधन T20चं अप्रतिम आयोजन 2010-11च्या दरम्यान इथे मी आलो होतो। अजित वाडेकर सर त्या ठिकाणी उपस्थित होते, दिलीप वेंसरकर सर होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ग्रँड फिनाले आपण पाहिला होता। मी आदरणीय रमेशजी ईश्वलकर साहेब ज्या स्पर्धेचे आयोजक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे दुसऱ्या सेमीफायनलचा। सेकंड सेमीफायनल मुंबई बॉयज आणि पावर ऑफ लबी कंस्ट्रक्शन। रमेशजी ईश्वलकर साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती। त्याचबरोबर मी विनंती करणार आहे, टेंबुलकर साहेब, स्वप्नजी टेंबुलकर साहेब विभाग प्रमुख आहेत। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अजयजी विचारे, सर्व दिग्गज मान्यवर दुसऱ्या सेमीफायनलच्या टॉस करता उपस्थित। लक्ष्मण नेहरकर, उमेश शिंदे, रमेश ईश्वलकर, आदरणीय स्वप्नजी टेंबुलकर साहेब। टॉस हो रहा है और दो टीमें मैदान के अंदर हैं फिलहाल, मुंबई बॉयज और पावर अप लबी कंस्ट्रक्शन। ये फोटोग्राफ जहाँ राकेश जी शर्मा मौजूद है, उमेश जी वहाँ मौजूद।
गोरेगांव स्पोर्ट वेलफेयर एसोसिएशन के सेक्रेटरी और उसके साथ अजय जी बिचारे साहब, राष्ट्रवादी कांग्रेस के जिलाध्यक्ष, विभाग प्रमुख स्वप्निल टेबुलकर, प्रबोधन क्रीडा भवन के रमेश ईश्वलकर, लक्ष्मण नेहरकर, उमेश शिंदे। इसी बीच खेल थोड़ा सा धीमा हो गया है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन सनी द्वारा। और ये फोटोग्राफ, दोनों कप्तान रेडी टॉस के लिए। पावर अप लबी कंस्ट्रक्शन और मुंबई बॉयज के बीच दूसरा सेमीफाइनल का मुकाबला। रमेश जी ईश्वलकर इनके कर कमल से टॉस। अब देखते हैं ये टॉस का बॉस कौन होता है। तो सिक्का उछला, लबी कंस्ट्रक्शन के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि भैया हम बल्लेबाजी करेंगे, रन बनाएंगे। तो इसका मतलब है मुंबई बॉयज टीम को करनी है गेंदबाजी। सध्या या दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना अजयजी बिचारे साहेब, त्याचबरोबर स्वप्नजी टेंबुलकर, रमेश ईश्वलकर। फिरोज मैदान के अंदर है और क्या ये मुकाबला है। फिरोज है, विकेट के पीछे कौन है? विकेट के पीछे उनके भाई है उसेर, उनके पीछे है और फिरोज संघर्ष कर रहे हैं। शानदार, बहुत ही शानदार गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज द्वारा। या ठिकाणी नेहरकर साहेबांचा सन्मान करण्याकरता मी विनंती करतो आहे। लक्ष्मण नेहरकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। गोरेगाव स्पोर्ट वेलफेयर असोसिएशनच्या वतीने सन्मान। या व्यासपीठावरती उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अजयजी विचारे, विभाग प्रमुख आदरणीय स्वप्नजी टेंबुलकर, प्रबोधन क्रीडा भवनाचे रमेश ईश्वलकर, लक्ष्मण नेहरकर आणि उमेश शिंदे। मी राजूजी पाटील साहेबांना विनंती करेन, आपण या कार्यक्रमाचे यजमान आहात तर आज सन्मान आपण करावा। वार्ड अध्यक्ष राजूजी शिंदे, हे सर्व दिग्गज मान्यवर आहेत। धापलकावरती धाबा आहेत एकूण आपण पाहू शकता, 7 धाबा धापलकावरती। आदरणीय सन्माननीय अजयजी विचारे साहेबांचा सन्मान। त्याचबरोबर विभाग प्रमुख स्वप्नील टेंबुलकर, रमेशजी ईश्वलकर या सर्वांचा सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार राजूजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर राकेश शर्मा सेक्रेटरी आहेत। स्वप्नील टेंबुलकर यांचा सन्मान, त्यानंतर अजयजी बिचारे यांचा सन्मान होतोय। रमेश ईश्वरकर साहेबांचा देखील यथोचित सन्मान। लक्ष्मण नेहरकर, अतिथि देवो भव कहती ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा। ये हमारी परंपरा है, ये हमारी संस्कृती है। रमेश जी ईश्वलकर, उमेश शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो। रन संख्या 7 रन। सर्व दिग्गज मान्यवर गोरेगाव प्रीमियर लीग 2025 GPL ला शुभेच्छा देण्याकरता आले, सदिच्छा भेट देण्याकरता आलेले। उमेश जी आता त्या ठिकाणी जॉईन होत आहेत। अतिशय दर्जेदार कामगिरी, क्या बात है। काय या ठिकाणी बॅटल आपल्याला बघायला मिळते। हुझैर शेख आणि फिरोज शेख, ये मुकाबला जरूर देख। ये कॉन्टेस्ट है। बड़े मियाँ छोटे मियाँ, आदरणीय सन्माननीय स्वप्नील टेंबुलकर साहेब, थैंक यू सो मच। त्याचबरोबर अजयजी बिचारे साहेब, रमेशजी ईश्वरकर साहेब, थैंक यू सो मच। स्कोर 7 रन। ये जो बैटल है ना जिसमें उजैर का आप देख रहे हैं, फिरोज इस वक्त स्ट्राइक पर है, तो बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं उजैर। पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग अप लॉन्ग आउट, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। टॉस के अच्छा स्ट्रोक है, बॉडी पर खिलाड़ी है, शानदार कैच आउट। अब ये गाना बजना चाहिए, भाई भाई
भाई भाई, बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह। क्या जबरदस्त प्रदर्शन उजैर का। 58 का लक्ष्य और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी उजैर द्वारा। और इस मुकाबले में कमाल का प्रदर्शन इरा 11 टीम का। और बल्लेबाजी बहुत बढ़िया, 42 रनों की पारी रही उजैर की। फिरोज फुल टॉस गेंद पर। संतोष परेरा थोड़ा लेट बल्लेबाजी करने के लिए, कल थोड़ा ऊपर बल्लेबाजी करने के लिए, तब जाकर इनका प्रदर्शन बहुत बढ़िया हुआ। नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए आए राहुल, अयान और फिरोज। अब फरमान या रमजान, रमजान मैदान के अंदर है, जिनके ऊपर दारोमदार रहेगा। और संतोष परेरा। तीसरा ओवर है, 4 ओवर 5 ओवर का खेल है, पहले 4 ओवर का खेल था। तो गेंदे हैं आपके पास। परेरा जिनके ऊपर निगाह रहेगी, जिनके ऊपर दारोमदार रहेगा। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग अप, लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। संतोष परेरा गेंदबाजी कर रहे हैं। संतोष परेरा के लिए उजैर गेंदबाजी कर रहे हैं। बैकफुट जाके बहुत सुंदर तरीके से गेंद को पुल किया, स्क्वायर लेग बाउंड्री लेने के बाद 6 रन। ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है। क्या मारा है, क्या मारा है संतोष परेरा। ब्यूटीफुल शॉट। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता है, रन संख्या 13 रन। शॉर्ट पिच गेंद थी, समय मिला बल्लेबाज को बैकबोर्ड पर, बाउंस जरूर था लेकिन जल्दी भाप लिया था संतोष परेरा। इस पक्ष स्ट्राइक रेन पर है, नॉन स्ट्राइक रेन पर बल्लेबाज रमजान। दोनों बल्लेबाजों को बनानी पड़ेगी, छक्के जड़ने की जरूरत है। गेंदबाजी कर रहे गेंदबाज उजैर। स्कोर है 13 रन, 13 ऑन द बोर्ड। तीसरा ओवर, यह भी छोटी गेंद है, आप ट्रैकर जिसके ऊपर प्रहार, गेंद कर रहे हवाई सफर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रन। 5 गेंदों का खेल, तीसरा ओवर है, 19 स्कोर बोर्ड पर है। और इसके बाद में 13 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। स्कोर 19। संतोष परेरा आने के बाद खेल में बिल्कुल बदलाव, खेल का रंग बदला है और ज्यादा छोटी गेंदबाजी कर रहे हैं, उसका फायदा संतोष परेरा उठा रहे हैं। पावर ऑफ लबी कंस्ट्रक्शन और मुंबई बॉयज आने वाला मैच। स्कोर नाउ 19। कमाल का स्ट्रोक था, बेहतरीन टाइमिंग, शॉर्ट पिच गेंद थी, तेज घुमा के गेंद को खेल दिया डिस्क लेग बाउंड्री लाइन के बाहर। विश्वसनीय स्ट्रोक बल्लेबाज संतोष परेरा का। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। इस ओवर की अगली गेंद, उजिर ने फिरोज के खिलाफ बहुत बढ़िया गेंदबाजी की, लेकिन संतोष परेरा के खिलाफ वो रिदम नहीं है, क्योंकि दो शानदार सिक्सर बल्लेबाज संतोष परेरा ने जड़ लिए। बैकफुट चले गए, इस बार ज्यादा जगह नहीं थी, गेंद के नीचे खिलाड़ी, कैच होना चाहिए। ओह माय गॉड, संतोष परेरा को जीवनदान मिला है। गुस्सा होते हुए उजैर, आखिरी गेंद पर जीवनदान। स्कोर इसी के साथ पहुंच चुका 20 रन। टारगेट 58 रनों का है, 12 गेंदों का खेलाना बाकी है। और उजैर देखिए, उजैर की रिएक्शन, आसान कैच छोड़ दिया है सनी। कैच तो उजैर का भी छूटा था। 2 ओवर का खेल, 12 गेंदों का खेलाना बाकी है। स्कोर कुल मिलाकर 20 रन। 12 गेंदों में 38 रनों की जरूरत। पहले 2 ओवर में रन नहीं आया, पहले 2 ओवर में केवल 7 रन। इस ओवर में बहुत ही बेहतरीन बल्लेबाज संतोष परेरा द्वारा। 12 गेंद में 38 रनों की जरूरत है। बारह गेंदों में 38 रनों की जरूरत।
पॉइंट पर खिलाड़ी कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी तैनात। स्कोर 20 रन। अब गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी करने के लिए गेंदबाज यंग खिलाड़ी सनी और बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर संतोष परेरा। बहुत अच्छी गेंद, फ्रंट फुट पर खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, इनसाइड आउट कवर के ऊपर से खेलना चाह रहे थे बल्लेबाज संतोष परेरा। विकेट कीपर बीट हुए तो 1 रन आपको जरूर मिलेगा। जीतने के लिए 37 रनों की जरूरत है और 11 गेंदों का खिलाना बाकी है। प्रेशर बल्लेबाजों की तरफ और मोमेंटम गेंदबाजों के पास। बेहतरीन खेल अभी तक रहा है, रोचकता बरकरार इस टूर्नामेंट में। गेंदबाजी करने के लिए सलीम, राइट अप ओवर द विकेट। अब आप गेंद को खेलते एक्स्ट्रा कवर पर, गेंद के नीचे खिलाड़ी संतोष परेरा आउट। इस बार लंबी बाउंड्री को टारगेट किया था और आसान कैच बाउंड्री लाइन पर। चौथे विकेट का पतन, बहुत अच्छा खेल रहे थे। स्कोर 21। प्रेशर है, इस दबाव की स्थिति में बेहतर बल्लेबाजी करना भी आना चाहिए। स्कोर 21 पर रुका हुआ। संतोष परेरा थोड़ा सा निराश रहेंगे। कल दोपहर के सत्र में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था संतोष परेरा ने। यहाँ पे इनके लिए स्टार्ट मिला था, आगाज बहुत अच्छा किया था, लेकिन उसके बाद में आउट ऑफ द स्टंप गेंद थी, आगे गेंदबाजी और गेंद को खेलना चाहते थे बट डीप स्टक कवर बाउंड्री लाइन के बाहर और बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात। अच्छा कैच, डीप स्टक कवर पर लपक लिया गया। नए बैटर बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं। साहिल नए बैटर। एक तरफ जब आपके बहुत बड़ी खिलाड़ी टीम के कप्तान का विकेट गिर गया तो आपकी जिम्मेदारी बहुत बड़ी है और मैं समझ सकता हूँ हीरो बनने का मौका। 21 रन 4 विकेट के नुकसान पर। ग्लोबल हाई फाइव पर इंडिया। प्रेशर बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर है क्या, लेकिन क्या वो दबाव की स्थिति में बेहतर प्रदर्शन करेंगे। अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद को खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, फिरोज ने गेंद को फील्ड किया गया और 1 रन लेने का मौका। तालियां बज रही दोनों तरफ से। बेहतर खेल। स्कोर 22। बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद उछालता ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, बल्ले को गेंद लगी, सर को लगी और पॉइंट क्षेत्र में चली गई है। स्कोर 23 रन। संदीप गेंदबाजी कर रहे हैं, अच्छा ओवर इनका। सनी का दूसरा ओवर है, पहले ओवर में भी बहुत बढ़िया प्रदर्शन किया था, केवल 4 रन खर्च किए थे। सटीक लाइन के साथ सदी भी गेंदबाजी की थी। ऑनसर पर खेलना चाह रहे हैं, टिप ऑफ टाइम के बाहर। शानदार गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। बीच मैदान पर तालियां बज रहे हैं इस वक्त, इरा 11 के समर्थक तालियां बजाते हुए। खूबसूरत स्ट्रोक, गेंद बॉर्डर की तरफ, खिलाड़ी मौजूद, रन आउट का मौका, आउट।
स्कोर 24 रन 24। चौथा ओवर प्रगति पर है। इस ओवर में भी कोई बड़ा स्ट्रोक नहीं है। सनी ने दूसरे ओवर में भी बहुत ही शानदार गेंदबाजी की थी। दबाव इस वक्त ग्लोबल आईफा इंडिया के ऊपर। स्कोर 24। लो पुल टॉस गेम। अगर चेन्नई के गेंदबाजों के बल्लेबाजों की अगर बात करें तो 10 फुल टॉस गेंदें थी, उसका फायदा नहीं उठा पाए। आज भी देखिए बहुत सारे फुल टॉस गेंदें आ रही, लेकिन बल्लेबाज ज्यादा फायदा नहीं उठा पाए। 24 रन स्कोरबोर्ड पर है। 25 रन। तो जीतने के लिए 58 का टारगेट है। 6 गेंदों का खेल और जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। 6 गेंदे 33। भरत अपनी बॉलिंग मार्फत तैयार है। बहुत अच्छा प्रदर्शन एरा 11 टीम का रहा इस प्रतियोगिता में, प्रभावित किया। और पहले मैच में कुछ अच्छा नहीं हो रहा था, ना बॉलिंग ना एक बार फिर बल्लेबाजी। स्कोर 25। बल्लेबाज रमजान एक एंड पर डॉक्टर बल्लेबाजी कर लगे, दूसरी एंड पर विकेट गिरने का सिलसिला जारी है। गणेश मैदान के अंदर आए हैं। साहिल, संतोष, फिरोज, राहुल, अयान बैक टू द पेवेलियन। 5 विकेट गिर गए। 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमाते हुए। 6 गेंदों में 33 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। वेरी गुड बॉलिंग आउट ऑफ द स्टंप। बीच में बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का अब कोई मौका नहीं। रमजान एक बहुत बड़ी खिलाड़ी है, शानदार खेल इनका रहता है। 5 गेंदों का खेल और जीतने के लिए 33 रनों की जरूरत। इस मुकाबले में इरा शिकंजा कसने का पूरा प्रयास। ऑन साइड पर अच्छा के बल्ले के बीचों बीच गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। सुंदर फील्डिंग, लेकिन इट्स अ नो बॉल। कोई खिलाड़ी यहाँ नहीं आएगा प्लीज। प्लीज प्लीज, अंपायर देख रहे हैं। इस सिक्सर, जब वो बॉल पकड़ने की कोशिश हुई तब इनका जो पिछला पैर था वो बिल्कुल बॉडी लाइन के ऊपर, अभी भी वो दिखाई दे रहा है। लेकिन वो डिसीजन जो है ना, अंपायर को लेना है, अंपायर को देना। शानदार स्ट्रोक। वेलकम 6। नो पर सिक्सर है। अगली गेंद फ्री हिट। बैकवर्ड जाके बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे, लेकिन टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए। तो कम से कम 2 रन लेने का मौका होगा। 2 रन मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज।
लगातार बड़े स्ट्रोक की जरूरत है, तब चक्कर बात बनेगी। और जिस तरह ब्रिजेश ने रिकॉर्ड बनाया, 6 गेंदों में 6 छक्के इनके बल्ले से आए। स्कोर 34। भरत गेंदबाजी कर रहे, पॉइंट कवर पर खिलाड़ी, 24 रनों की जरूरत। ये एक अच्छी गेंद डालनी थी भरत को, तो वो इन्होंने काम कर दिया, इसलिए ईरा के सारे समर्थक खुश। 3 गेंदों का खेल आपके पास है, 4 गेंद में 24 बनाने थे। अब 3 गेंदों का खेल, एक अच्छी बॉल, एक अच्छा बॉल डालना तो बिल्कुल गेंदबाज ने डाल दिया है। 3 गेंदे 23 रनों की जरूरत। और एक बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद उछाल मिला था, ऑन पर खेलना चाह रहे थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। अच्छा बाउंस मिल रहा है। 2 गेंदों का खेल, 23 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इरा इरा 11 के सारे समर्थक खुश, तालियां बजा रहे हैं। और एक अच्छी गेंद, वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल। बल्लेबाज फेल, गेंदबाज असरदार सरदार। उजेर अभी भी एक गेंद आना बाकी है। आज 42 रनों की धमाकेदार पारी। और इसी के साथ ईरान ने यह मुकाबला जीत लिया है। सेमीफाइनल का मुकाबला, बहुत ही शानदार प्रदर्शन। और सुपर 4, तो सेमीफाइनल का पहले मुकाबले में ईरा का बहुत ही शानदार प्रदर्शन, दमदार प्रदर्शन रहा। ईरा कांग्रेचुलेशन। सर इस प्रतियोगिता में टीम है ईरा और गर्मी में सेहत के लिए अच्छी रहती है नीरा। फाइनल में पहुंचने वाली पहली टीम है ईरा 11। देखिए सेलिब्रेशन, समर्थन है। और अनिल, मुझे लग रहा है वो 11 नहीं है, कम से कम 25-30 है। नक्की सर। सर एवढं लेकिन पाहिलं क्रिकेटमध्ये देखील पहिला सामना आपण हारला तर हार मानायची नाही आहे। क्रिकेट असो या आयुष्य असो, आयुष्यामध्ये देखील किती कठीणाई आली त्या कठीणाईला थांबून संकटाला मात पडून आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, तसंच ह्या टीमने केलं आहे। ईरा 11, कांग्रेचुलेशन। उजेर ने कहा था मैं ट्रॉफी लेके जाऊंगा, तो एक कदम इन्होंने आगे बढ़ाया, अब एक कदम और आगे बढ़ना। उजेर मैन ऑफ द मैच। 42 रनों की पारी, उजेर ने शानदार बल्लेबाजी की है। कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट।